लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. दीपक नंदिनीच्या विरोधात सगळ्यांसमोर साक्ष देतो. नंदिनीला ते ऐकून धक्काच बसतो. नंदिनी सगळ्यांसमोर तोंडावर पडते. नंदिनीला बाबा खूप बोलत असतात. नंदिनी व स्वतःच्या विरोधात कोणताच पुरावा आणू शकलेली नसते. नंदिनी दीपकला म्हणत असते, "तू का असं बोलतोयस? का खोटं बोलतोयस तू? मी तुला खोटं बोलायला नाही सांगितलं." नंदिनी दीपकला हात जोडून विनंती करत असते. पण दीपक तिलाच म्हणत असतो, "तूच मला सांगितलं होतंस ना वसुंधरा मॅडमच्या विरोधात साक्ष द्यायला. म्हणून तर तू मला जेलमधून सोडवून इथे घेऊन आलीस. तुलाही माझ्याबद्दल काहीतरी वाटत असेल ना?" नंदिनीला राग येतो आणि ती जोरात दीपकच्या कानाखाली वाजवते. दीपक नंदिनीला सगळ्यांसमोर खोटं ठरवतो. नंदिनीकडे व स्वतःच्या विरोधात कोणताच पुरावा नसतो. नंदिनीला खूप वाईट वाटत असते. ती सगळ्यांसमोर खोटे ठरलेली असते. नंदिनी रम्याला दिलेले चॅलेंज हरलेली असते. त्यामुळे तिला आता घर सोडून जावे लागणार असते. तर आता नंदिनी खरंच घर सोडून जाईल का नाही हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.